धन्यवाद. अध्यक्ष महोदय, मी अंतिम आठवड्या प्रस्तावावर बोलण्यासाठी इथे उभा आहे. अध्यक्ष महोदय, आपण कुठल्याही आमदाराला जर विचारलं की तुम्ही कुठल्या प्रकारच्या बातम्या वाचतात, अनेक लोक म्हणतील की आम्ही राजकारणाबद्दल जास्त वाचतो, आमची कुठली बातमी लागली का हे आम्ही बघतो. पण तुम्ही सामान्य कुटुंबातल्या लोकांना जर विचारलं की तुम्ही कशा बातम्या वाचतात, एक तर राजकारण इतक्या खालच्या लेवलला गेलं त्यामुळे ते राजकीय बातम्या तर वाचणार नाहीत, पण ते कुठल्या वाचतात, कुठं क्राईम वाढलाय का, दैनंदिन जीवनामध्ये त्यांना कुठं कुठं प्रभाव येऊ शकतो, त्यांना अडचणी येऊ शकतात, अशा प्रकारच्या त्या बातम्या अध्यक्ष महोदय ते वाचतात. अध्यक्ष महोदय, सामान्य कुटुंबातली जी मुलं असतात, कुणी बसली जातं, कुणी शाळेत जातं, कुणी कॉलेजला जातं, एखादी मुलगी जी कॉलेजमध्ये जात असताना तिच्या आईला कुठेतरी भीती वाटते की आपली मुलगी सुखरूप असेल का, एखादा युवक जो आहे कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्याला चुकीच्या सवय लागतील का, अशा प्रकारची भीती ही सामान्य कुटुंबातल्या लोकांना अध्यक्ष महोदय असते. खरं तर आपण जर विचारलं असं का, तर जेव्हा केव्हा ते पेपर वाचण्यासाठी उघडतात तेव्हा त्यांना अशा प्रकारच्या बातम्या ऐकायला मिळतात. 15 नोव्हेंबर 2023 अकोला बलात्कार प्रकरण, 14 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला. व मुंबईत हत्या प्रकरण, 19 नोव्हेंबर 2023 रोजी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एका प्रियकरेली प्रियसीला मारलं. तसंच टॅक्सीमध्ये बलात्कार, 18 सप्टेंबर 2023 14 वर्षीय मुलींवर तिथं बलात्कार झाला. तसंच लोकलमध्ये तरुणीवर बलात्कार, 18 जून 2023. त्याच्यामध्ये कॉलेजमध्ये ड्रग्सचा सुळसुळाट, तर त्याच्याचबरोबर समृद्धी महामार्गावर महिलेवर बलात्कार. तर ह्या सगळ्या ज्या प्रकारच्या बातम्या आहेत, हेरप कुलकर्णी सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर हल्ला, त्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय ह्या ज्या काही बातम्या आहेत त्या बातम्या ऐकल्यानंतर सामान्य कुटुंबातल्या लोकांना कुठं ना कुठेतरी भीती वाटणार. कारण शेवटी त्यांची मुलं कॉलेजमध्ये स्कूलमध्ये कुठेतरी जात असतील, त्यांची पत्नी, त्यांची बहीण, मुलगी. तर या अनुषंगाने मला असं वाटतं की कुठलंही सरकार असलं तरी आपल्याला कायदा व सुव्यवस्थेवर काम करणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. अध्यक्ष महोदय, एनसीआरबी जो केंद्राचा रिपोर्ट आहे तो जर आपण वाचला त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत अतिशय मागे गेलेलं आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. अध्यक्ष महोदय, देशामध्ये 28,610 खून गेल्या वर्षी झाले, त्यातले महाराष्ट्रामध्ये 2360 खून झाले. अध्यक्ष महोदय, दिवसाला 7 खून, आणि महाराष्ट्र हा यूपी आणि बिहार नंतर 3ऱ्या नंबरला आहे. अध्यक्ष महोदय, महिलांवरच्या हल्ल्याच्या बाबतीत महाराष्ट्र हा 2ऱ्या नंबरला आहे. अध्यक्ष महोदय, लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत महिलांच्या बद्दल महाराष्ट्र 2ऱ्या नंबरला आहे. किडनॅपिंग महाराष्ट्र 3ऱ्या नंबरला आहे. स्टॉकिंग म्हणजे मुलींना कुठेतरी त्रास देणं महाराष्ट्र या देशामध्ये 1 नंबरला आहे. अध्यक्ष महोदय, रेपमध्ये महाराष्ट्र आज जर बघितला तर 3ऱ्या नंबरला आहे. 2911 रेप या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय झालेले आहेत. तसंच अध्यक्ष महोदय, ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे माणसाचा खरेदी विक्रीचा व्यवहार महाराष्ट्र हा 2ऱ्या नंबरला आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण जर बघितलं दंगलीच्या बाबतीत महाराष्ट्र 1 नंबरला आहे. अध्यक्ष महोदय, चोरीच्या बाबतीत महाराष्ट्र 1 नंबरला आहे. आणि मी चोरी म्हणजे सामान्य लोकांची जी चोरी होती ती म्हणतो, आमदाराच्या चोरी आणि पार्टीच्या चोरीबद्दल अध्यक्ष महोदय मी इथं कुठेही म्हणत नाही. त्याच्याचबरोबर दरोड्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय आपण 1 नंबरला आहे. म्हणजे विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र कुठेही दिसत नाही, पण या चोरीच्या बाबतीत नाहीतर अन्यायाच्या बाबतीत महाराष्ट्र या देशामध्ये 1 नंबरला जाताना अध्यक्ष महोदय आपल्याला दिसतं. अतिशय भीतीदायक ही परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती कुठेतरी बदलण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपल्याला कुठेही अडचण नसते, आपल्याबरोबर सिक्युरिटी असते, आपल्या 2 गाड्या असतात, कुटुंबातले जे कुणी असते त्यांच्यासाठी वेगळी गाडी असते, ड्रायव्हर असतं. पण जेव्हा सामान्य कुटुंबातली लोक जेव्हा प्रवास करतात त्यांना कुठं ना कुठेतरी भीती वाटते. आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती असेल तर ती बदलण्यासाठी सगळ्यांनीच कुठं ना कुठेतरी प्रयत्न केले पाहिजे. अध्यक्ष महोदय, महिला अत्याचाराच्या बाबतीत आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये विनयभंग आणि छेडछाडीच्या घटना 1254 गेल्या वर्षी झाल्या. अध्यक्ष महोदय, बलात्काराच्या घटना 550, पुण्यामध्ये विनयभंग आणि छेडछाडीचे गुन्हे 364, बलात्काराच्या घटना 124, नागपूरमध्ये अध्यक्ष महोदय जिथं आपण आहोत 304 विनयभंग आणि बलात्कार 165 अध्यक्ष महोदय. त्यामुळे कुठं ना कुठेतरी शक्ती कायदा आपल्या या राज्यामध्ये येण्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, या हाऊसली आणि वरच्या हाऊसली दोघांनी मिळून हा कायदा केंद्र सरकारला मान्यतेसाठी पाठवलं. अध्यक्ष महोदय, तिथे गेल्यानंतर केंद्र सरकार काय म्हणते, अरे तुम्ही शक्ती नाव का दिलं, शक्ती नाव देण्याच्या वेळी नंबर द्यायला पाहिजे होता.
अध्यक्ष महोदय दुसरा काय त्यांनी सांगितलं तर आपण सायबर क्राईम मध्ये कुठेतरी काम करतोय, त्याच्यामध्ये शक्ती कायद्यामध्ये सायबर क्राईम हा मुद्दा आपण घेतला. केंद्र म्हणतंय अरे सायबर क्राईमचा वेगळा लॉ आहे, वेगळा ऍक्ट आहे, मग तुम्ही ह्याच्यामध्ये तो कशाला इन्क्लूड केला. अध्यक्ष महोदय त्याच्याच बरोबर ह्याच्यामध्ये आपण असं दिलंय 1 महिन्यात कारवाई झाली पाहिजे. केंद्र सरकार म्हणते 1 महिन्यात कारवाई कशी होणार साहेब. आपण म्हणतोय की महिलांवर जर अन्याय झाला तर 1 महिन्यात तिथं क्राईम सापडला पण पाहिजे, क्रिमिनल सापडला पण आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आपण म्हणतो जलद गतीने हे कुठेतरी सुटला पाहिजे विषय, पण केंद्र म्हणते हे होऊच शकत नाही. या 3 फालतू कारणांमुळे अध्यक्ष महोदय आपला शक्ती कायदा हा कुठेतरी रखडलेला आहे. अध्यक्ष महोदय हा कायदा लवकरात लवकर व्हावा यासाठी ट्रिपल इंजिन जे सरकार आहे त्यांनी केंद्रामध्ये पाठपुरावा करण्याची जरूरत आहे. खऱ्या अर्थे महिलांना सुखरूप या महाराष्ट्रामध्ये कसं वाटेल यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. अध्यक्ष महोदय महिला पोलिसांचं प्रमाण आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये राज्यात एकूण पोलीस संख्या 1,70,000 आहे आणि त्यातील महिलांची जी संख्या आहे ती 30,000 आहे. अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं केंद्राने जे आपल्याला सांगितलं 33% ते असावं, त्यामुळे महिलांमध्ये सुद्धा पोलीस भरतीमध्ये महिलांना प्राधान्य देण्याची जरूरत आहे. महिला पोलीस अधिकाऱ्यांचं प्रमाण हे 7.7% हे कुठेतरी वाढलं पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि त्याच्याच बरोबर वुमन पोलीस स्टेशन आपल्या महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा नाही. पुरोगामी महाराष्ट्र त्याच्यामध्ये महिलांसाठी पोलीस स्टेशन नाही. अध्यक्ष महोदय तमिळनाडूमध्ये 202 आहेत, मध्य प्रदेशमध्ये 52 आहे, उत्तर प्रदेशमध्ये 77 आहे, तर पश्चिम बंगालमध्ये 48, राजस्थानमध्ये 41, बिहारमध्ये 40 आहेत, कर्नाटकात 36 आहेत, गुजरातमध्ये 39 आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा कुठे ना कुठेतरी नवीन पॉलिसी कशी होईल हे अध्यक्ष महोदय आपल्याला बघावं लागेल. त्याच्याच बरोबर केंद्र सरकार म्हणतंय की आपण सायबर स्पेस ही आजची पिढी मोठ्या प्रमाणात वापरते. सायबर स्पेसचा वापर वाढला म्हणजे सायबर क्राईम वाढणार, त्यामुळे याच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय देवेंद्र फडणवीस साहेब काही दिवसांपूर्वी बोलत असताना काय बोलले तर मुंबईमध्ये 70% वाढ ही सायबर क्राईम मध्ये झाली. त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा या सरकारने कुठल्याही सरकारने लक्ष देण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे. अध्यक्ष महोदय मी इथं कुठेही म्हणत नाही ह्याला पोलीस जबाबदार आहे, ह्याला कुठं ना कुठेतरी आपण पोलीस भरती केली पाहिजे, कारण पोलीस प्रशासनावर खूप मोठ्या प्रमाणात लोड आहे. अध्यक्ष महोदय आज जर आपण बघितलं तर पोलीस मोठ्या प्रमाणात VIP लोकांना दिलंय. काही आमदारांना 150 कोटी रुपयाचा खर्च फक्त आमदार सुखरूप ठेवण्यासाठी केला जातो आणि मग हा लोड या पोलिसांवर आल्यामुळे कुठेतरी येत्या काळामध्ये ते सुद्धा लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी जे काही तिथं 28% पद रिक्त आहेत 100% पोलिसांची भरती ही पुढच्या 1 महिन्यामध्ये यावी आणि ते सुद्धा आचारसंहिता येण्याच्या आधी येणं फार महत्वाचं आहे. अध्यक्ष महोदय बोलू द्या, काल सुद्धा बोलून दिलं नाही. अध्यक्ष महोदय 5 मिनिटात विषय संपवतो. अध्यक्ष महोदय आपण कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती काय येते, कारण का समाजामध्ये जर फ्रस्ट्रेशन वाढत असेल तर अध्यक्ष महोदय फ्रस्ट्रेशन वाढण्याचं एक प्रमुख कारण काय ते बेरोजगारी हा एक मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. अध्यक्ष महोदय आपण इथं जे काम करतो, नाही तर साध्या भाषेत बोलायचं झालं, एका नेत्याच्या भाषेत बोलायचं झालं तर इथं जे दिवे आपण लावतो ते दिवे लावल्यानंतर चांगलं काम केल्यानंतर गरीबाच्या घरी दिवे लागणार आहेत. अध्यक्ष महोदय आपण जर कामाच्या बद्दल बोललो नाही तर इन्व्हेस्टमेंट हे राज्यामध्ये जे येते अध्यक्ष महोदय याच्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये 43,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आली 1 वर्षामध्ये, ते सुद्धा बँकेने आणि RBIचं रिपोर्ट आहे. त्यानंतर गुजरातमध्ये 37,000, त्यानंतर ओडिशामध्ये 11,000 आणि महाराष्ट्रामध्ये कितीचं 8,000 कोटी. अध्यक्ष महोदय याच्यावर जर आपण काम करणार नसेल तर मग बेरोजगार युवा उद्या जाऊन फ्रस्ट्रेट होऊन जर चुकीच्या मार्गाने गेलं तर त्याला जबाबदार सरकार असणार आहे. अध्यक्ष महोदय आजच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर आपण आपल्या राज्यावर कमी आणि दुसऱ्या राज्यावर विकास तिथं व्हावा यासाठी जास्त प्रयत्न करतोय. अध्यक्ष महोदय आम्ही जेव्हा युवा संघर्ष यात्रेमध्ये चालत होतो तिथं एका वडापाव तळणाऱ्या एका व्यक्तीला आम्ही भेटलो. अध्यक्ष महोदय 50 वय त्याचं, त्याला विचारलं तू काय करतो, तो म्हणतो माझा हा व्यवसाय. जो मुलगा काय करतो तो इंजिनियर झालाय, आता काय करतो 2 वर्ष दिली प्रयत्न केले पण आता तो मला वडापाव बनवण्यासाठी मदत करतो. अध्यक्ष महोदय हा 4थी पास पालक, तो जर त्याच्या मुलाला कष्टातून 2-3 लाख खर्च करून जर तिथं शिकवत असेल, इंजिनियर बनवत असेल आणि तेवढा खर्च करून सुद्धा जर 4थी पास झालेल्या एका व्यक्तीसारखं त्याला काम करावं लागत असेल तर अध्यक्ष महोदय या रोजगाराच्या बाबतीत नक्कीच आपल्याला लक्ष देण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे. अध्यक्ष महोदय आम्ही जेव्हा मुद्दा याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा मांडला, प्रायव्हेटमध्ये नोकरी मिळत नसेल तर स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न केला जातो, तेव्हा सरकार म्हणते आजची पिढी सिरियस नाही. अध्यक्ष महोदय एक व्यक्ती मला भेटला, त्यांनी मला सांगितलं की जे सरकार 1000 रुपये जे आमच्याकडनं घेते एक पेपर देण्यासाठी ते 1000 करत करत मी 15,000 रुपये खर्च केला. माझ्या आईने स्वतःचं शेवटचा दागिना म्हणजे मंगळसूत्र विकलं आणि त्यानंतर मला आता 1000 रुपये दिलेले. अध्यक्ष महोदय जर हा मुलगा उद्या तलाठी होऊ शकला नाही, अधिकारी होऊ शकला नाही का, पेपर फुटतायत, मग हा मुलगा काय करणार.
आपल्या आईली एवढं प्रयत्न करून मंगळसूत्र विकून सुद्धा मला जर शिकवत असेल, मला काहीच करता येत नाही, तर हा दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाला जाऊ शकतं. त्यामुळे कृपा करून या सरकारला आम्ही विनंती करतो, अनेक वेळा केली, ते 1000 रुपये जे तुम्ही सामान्य कुटुंबातल्या लोकांकडून वसूल करताय ते कुठेतरी माघार घ्या. आणि जे काय प्रलंबित भरती ही या राज्यावर सरकारमध्ये आहे ती कुठे ना कुठेतरी कन्क्लूड करतो. पेपर फुटीच्या बाबतीत कायदा व्हावा यासाठी आम्ही मुद्दा मांडला, मुख्यमंत्री साहेबांना भेटलो. आता त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, 3 महिन्यामध्ये एक शिष्टमंडळ आता अभ्यास समिती त्यांनी बनवली. अध्यक्ष महोदय, 2 राज्यामध्ये ऑलरेडी पेपर फुटीचा कायदा आहे, तो इथं लागू करायला काय हरकत आहे? याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी पुढाकार घेणं अतिशय महत्वाचं आहे. अध्यक्ष महोदय, तसंच शिक्षक भरतीचं 60,000 भरती बाकी आहे. इथं मंत्री महोदय धडधडीत खोटं बोलतात. ऑक्टोबर महिन्यापर्यंत आम्ही सगळी भरती पूर्ण करू असं सांगतात. अध्यक्ष महोदय, भरती प्रक्रिया सुरू पण नाही झाली, तिथं रोस्टर सुद्धा झालेलं नाही. अध्यक्ष महोदय, जर इथं मंत्री खोटं बोलत असतील, त्या मंत्र्यांना आम्ही विनंती करतो, जर गुणवत्ता या शाळेची आपल्याला ठेवायची असेल, जिथं गरिबाची पोरं शिकतात, शिक्षक भरती आणि प्राध्यापक भरती अध्यक्ष होणं महत्वाचं आहे. अध्यक्ष महोदय, शेवटचा एक मुद्दा कन्क्लूड करतो. आम्ही जेव्हा युवा संघर्ष यात्रा काढली तेव्हा कॉन्ट्रॅक्ट भरतीचा GR मागे घ्या सांगितलं, त्यांनी तो GR मागे घेतला. युवांचं प्रेशर होतं, पण अध्यक्ष महोदय मागच्या दरवाजाने अजून कॉन्ट्रॅक्ट भरती चालू आहे. बावनकुळे साहेबांनी सरकारचं तिथं अभिनंदन केलं. जेव्हा जे शिक्षक रिटायर झाले त्यांना इथं विदर्भामध्ये तिथं त्यांना शिक्षक भरतीच्या माध्यमातून टेम्पररीवर घेतलं गेलं. अध्यक्ष महोदय, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट भरतीवर मागून चालू ठेवणार असाल तर हे कितपत योग्य आहे? अध्यक्ष महोदय, जाता जाता फक्त एकच सांगतो. अध्यक्ष महोदय, आपण क्राईम बद्दल जेव्हा बोलतो तेव्हा कुणी कोणाचा मर्डर केला, चोरी केला ह्याच्याबद्दल बोलतो. अध्यक्ष महोदय, आरोग्य विभागामध्ये आज आपल्या राज्यामध्ये परिस्थिती बघितली तर दिवसाला 40 लहान बालकं आज मरतायत. ह्याला जबाबदार कोण? अध्यक्ष महोदय, ह्याला सरकार जबाबदार नाही का? अध्यक्ष महोदय, ह्याला मंत्री जबाबदार नाही का? अध्यक्ष महोदय, नागपूरची आरोग्याची परिस्थिती आज बघितली तर औषधं नाहीत, प्रेग्नेंट महिलांना द्यायला औषधं, लहान पोरांना द्यायला औषधं नाहीत. जर ही औषधं नाही मिळाली तर ह्याला जबाबदार कोण? कोणाचा गरीबाचा मृत्यू झाला तर अध्यक्ष महोदय दुसऱ्या दिवशी काम करण्यासाठी बाहेर पडावं लागतं. श्रीमंताचा एक व्यक्ती आजारी पडला तरी 10-10 दिवस सुट्टी आपण काढतो. अध्यक्ष महोदय, मग ह्याच्यावर कोण बोलायला तयार नाही. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये जर एखाद्या गरीब माणसाचा मृत्यू झाला तर त्याला सरकार जबाबदार असावेल, ते सुद्धा एक क्राईम आहे. अध्यक्ष महोदय, त्यामुळे आरोग्य व्यवस्था आपल्या या राज्यामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीची आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी आपल्याला लक्ष घालण्याची जरूरत आहे. आणि जाता जाता अध्यक्ष महोदय, मी एवढंच सांगतो की काल पण आम्हाला बोलायचं होतं, बोलून दिलं नाही. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर गेल्या 9 दिवसामध्ये कोणाचा प्रश्न सुटलाय? शेतकऱ्याचा सुटला नाही, विद्यार्थ्यांचा सुटला नाही, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलाचा तिथं सुटलेला नाही. अध्यक्ष महोदय, बेरोजगारीच्या मुद्द्यावर चर्चा अजिबात झाली नाही. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ह्याच्यावर चर्चा नाही. अध्यक्ष महोदय, मग चर्चा कशावर झाली? कशावर मार्ग निघालाय? कशावर एखादी योजना सरकारने आणली? एखादा पॉलिसी निर्णय झालाय का? त्याच्यावर योग्य अशी चर्चा झाली आहे का? अध्यक्ष महोदय, विदर्भ नाही, मराठवाडा नाही, पश्चिम महाराष्ट्र नाही, कुठल्याच महाराष्ट्रातल्या भागावर एखादा पॉलिसी निर्णय या अधिवेशनामध्ये झालेला नाही. मग अध्यक्ष महोदय, इथं आपण काय टाइमपास करण्यासाठी येतो का? अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने कुठेतरी पॉलिसीवर चर्चा झाली पाहिजे, काहीतरी निर्णय या सरकारने घेतला पाहिजे. आणि बोलत असताना जेव्हा मंत्री संपला विषय, मंत्री बोलत असताना कुठेतरी खोटं न बोलता मुद्द्यावर बोलण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, हे असंच चाललं तर एक असंविधानिक शब्द इथं आम्हाला वापरावा लागेल की निर्लज्जपणा या अधिवेशनामध्ये जो आपण करत आहोत सगळेच मिळून, हा कुठेतरी थांबला पाहिजे. आणि हा जर नाही थांबला, जसं मंत्री महोदय तिथं म्हणाले, मुख्यमंत्री म्हणाले डू ऑर डाय, ह्याच्यामध्ये आपण काहीच जर डू करणार नसेल नाही तर काहीच करणार नसेल तर गरीबच मरणार आहे, श्रीमंताला काही होणार नाही. त्यामुळे कृपा करून आपल्या माध्यमातून सरकारला सांगतो, या विविध विषयावर कुठेतरी बोललं गेलं पाहिजे. वेळ नसल्यामुळे अनेक मुद्दे मांडायचे होते पण ते मांडता आले नाही. उद्या तुम्ही शेवटचा दिवस आहे तेव्हा संधी द्याल अशी अपेक्षा करतो. आणि या जो काही विरोधी पक्षाने अंतिम आठवडा प्रस्ताव आला त्याला पाठिंबा देत कुठेतरी मोठा बदल येत्या काळामध्ये या सर्व व्यवस्थेमध्ये होईल अशी अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.